नमस्कार. आपल्या पर्सनल फिनान्सेसमध्ये आपण पहिला टॉपिक बघितलेला ज्याला आपण म्हणत होतो बजेटिंग. तुमचं बजेट कसं असलं पाहिजे, किती असलं पाहिजे आणि तुम्ही कशा पद्धतीने ते प्लॅन केलं पाहिजे. तुमचे इन्कम सोर्स कुठून कुठून आहेत ते बघितलं पाहिजे. तुमचे एक्सपेन्सेस कुठे कुठे जात आहेत, कुठल्या हेडिंगखाली जात आहेत, काय अनवॉन्टेड खर्च होत आहेत तुमचे. ॲमेझॉन फ्लिपकार्टचे सेल लागल्यानंतर आपण अनवॉन्टेड कशा गोष्टी घेतल्या जातात आपल्याकडनं, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. त्याच्यामुळे बजेट तुम्ही केलं तर तुम्हाला ॲटलिस्ट अकाउंटेबिलिटी राहते की तुमचे पैसे येत आहेत कुठे आणि जात आहेत कुठे. आणि मग आपल्या तो त्रास होत नाही की एवढा सॅलरी असूनसुद्धा माझ्याकडे पैसे उरत नाहीत. सो तो एक टॉपिक होता. सेकंड टॉपिक आपण एक महत्त्वाचा ते डिस्कस करणार, त्याला म्हणतात इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड हा प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याकडे काही ना काहीतरी एक सर्टन अमाऊंट असली पाहिजे, पण किती असली पाहिजे याच्यावरती कधी डिस्कशन किंवा विचार बऱ्याच जणांचे होत नाहीत. इमर्जन्सी फंड म्हणून आपण एखादी आपली LIC पॉलिसी वापरू शकतो का, तर नाही. आपली म्युच्युअल फंडचे इन्व्हेस्टमेंट्स आपण वापरू शकतो का, नाही. FD वापरू शकतो तर नाही. आपले ॲसेट्स वापरू शकतो का इमर्जन्सी फंड म्हणून, तर ते तर अजिबात नाही. गोल्ड वापरू शकतो का, तर गोल्ड पण नाही. आता का नाही याचं बेसिक रिझन आहे की तुम्ही ज्यावेळेस एखादी पॉलिसी काढता, ज्यावेळेस तुम्ही PPF अकाउंटमध्ये पैसे भरायला सुरुवात करता, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट करता, एखादं गोल्ड घेता, तुम्ही ऑर्नामेंट घेता किंवा तुम्ही एखाद्या शेअर्समध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कुठल्याही गोष्टी ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून करता ना, त्या मोमेंट त्याला काहीतरी लॉजिक असतं, त्याच्यासाठी काहीतरी गोल असतो. त्या गोलसाठी तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंट्स करत असतात. मग ते रिटायरमेंट असू दे, ते तुमच्या मुलीचं लग्नाचं प्लॅनिंग असू दे, तुमचं मुलाचं एज्युकेशन, मुलीचं एज्युकेशन प्लॅनिंग असू दे, जे काय असेल ते त्याला कुठेतरी गोल अटॅच असतं. मला कधीही पैसे लागतील म्हणून मी त्याच्यात पैसे टाकतो, तर तसं नाही. म्युच्युअल फंडमध्ये तर कधी पैसे लागतील म्हणून टाकत असाल तर सगळ्यात मोठी घोडचूक आहे, कारण की मार्केटवरती आपल्याला ते पैसे मिळणार असतात किती आहे त्याच्यावर. सो इमर्जन्सी फंड म्हणजे या कुठल्याही इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही जे करता ना, दॅट इज नॉट इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड असा असला पाहिजे की जो तुम्हाला कुठल्याही मोमेंटला हँडी आहे. आता तुम्ही म्हणाल की आहे तेच जर का पुरत नसेल, आहे त्याच्यातनंच पैसे बाजूला पडत नसतील, तर मग खरोखरच अशी सिच्युएशन आली, जॉब नाही आहे, एखादं कोविडसाची सिच्युएशन आली की त्याच्यात 3-4 महिने तुम्हाला काहीच सोर्स ऑफ इन्कम नाही आहे. अशा सिच्युएशनमध्ये जर का तुम्हाला आहे तो पगार अजिबात पुरत नसेल किंवा आहे ते इन्कम तुम्हाला अजिबात पुरत नसेल, तर पुढचे 6 महिने जे तुमचे फिक्स एक्सपेन्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचं हाऊसिंग लोनचा EMI चालला आहे, कारचा EMI चालला आहे, तुमचे डे टू डे एक्सपेन्सेस तर ते होणारच आहेत, तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल असणारच आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तुमचं LICचं प्रीमियम चालणारच आहे, तुमचं मेडिक्लेम प्रीमियम तुम्हाला बंद करून चालणार पण नाही. तर या सगळ्या गोष्टीचा फिक्स एक्सपेन्सेस आहेत, ते तुम्हाला कुठेही तुम्हाला कट डाऊन करता येणार नाही. त्याचं काय? सो तुमचे पुढचे 3 ते 6 महिने तुम्हाला पुरेल. डे टू डे रुटीनला दर महिन्याला तुमचा फिक्स एक्सपेन्सेस किती आहे, तेवढे एक्सपेन्सेस पुढचे 6 महिने मला, जर का मी जॉबलेस जरी असेल, कोविडसाची सिच्युएशन जरी आली किंवा कुठलीही इमर्जन्सी आली आणि मला 6 महिने पुढचं इन्कम नाही आहे, तरीसुद्धा माझे हे सगळे एक्सपेन्सेस चालू राहिले पाहिजेत. एवढा फंड माझा बाजूला पडलेला असायला पाहिजे. तो मे बी सेव्हिंग अकाउंटमध्ये असेल, त्याची मे बी मी FD करून ठेवली असेल, काही असू दे, जी मला इमिडिएटली पैसे मिळाले पाहिजेत आणि माझ्या सगळ्या बाकीच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत ना, त्याला बिलकुल धक्का लागणार पाहिजे. आता हे 6 महिन्याचं का, तर 6 महिन्यामध्ये एक सर्टन पॉसिबिलिटी असते की मला नवीन जॉब लागेल. 6 महिने जी काय पॅन्डेमिक सिच्युएशन असेल ती साधारण रिकवर होऊ शकेल. 6 महिन्यात माझी एखाद्या पॉलिसीची मॅच्युरिटी असू शकेल. 6 महिन्यात माझं PPF अकाउंट मॅच्युअर होणार असेल. 6 महिन्यात माझी एखादी FD मॅच्युअर होणार असेल. 6 महिन्यात रेट्स जर का वाढले तर मला आहे ते गोल्ड विकता येऊ शकतं किंवा मला तो ब्रिदिंग स्पेस मिळतो की पडलेल्या मार्केटमध्ये शेअर्स किंवा गोल्ड विकण्यापेक्षा 6 महिन्यात त्याची रिकव्हरी झाली आणि त्याच्यातनं विकून मी पुढचे 6 महिने काढीन. पण पहिले 6 महिन्यांचं काय? पहिले 6 महिने या सगळ्या गोष्टीला धक्का न लागता माझं जे लाईफस्टाईल चालू होतं ते तसंच चालू राहायला पाहिजे. त्याच्यासाठी तो इमर्जन्सी फंड पाहिजे. इमर्जन्सी फंड तुमचा आत्ता नसेल तर तुम्ही ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत ना, त्याला कुठल्याही मोमेंटला सुरुंग लागू शकतो. कारण की मला जर का मेडिक्लेम आहे आणि जर का माझ्या एक्सक्लुजन्समध्ये ते क्लेम मिळणार नसेल, तर तो तुम्ही पैसे कुठून आणणार आहात? मग तुमच्या आहे त्या ॲसेट्स तुम्हाला लिक्विडेट करायला लागतील. मला जर का 3-4 महिने घरात बसायची वेळ येते, जर का माझा ॲक्सिडेंटल इंजुरीमुळे मला जॉब जातात नाही, तर 4 महिन्यांसाठीच आहे. 4 महिने EMI कसे द्यायचे आहे, त्या सगळ्या गोष्टीमधनं मॅनेज करण्यापेक्षा तो इमर्जन्सी फंड मेंटेन करा. तुम्ही केलेला असतीलच, तेवढे सगळेजण आहेतच चांगले आपले सगळे क्लायंट्स. बट नसेल केला तर ती अलार्मिंग सिच्युएशन आहे. तुम्ही एक 6 महिन्याचं का होईना इमर्जन्सी फंड, फक्त तुमचं फिक्स एक्सपेन्सेस निघतील आणि तुमचा डे टू डे खर्च निघेल एवढ्या अमाऊंटसाठी तरी नक्की करा. थँक्यू सो मच.